नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. काय वाटतंय, काय असेल हे? हे बघा, पानांवरून लक्षात आलंच असेल, सोनटक्का आहे आणि हा आहे सोनटक्क्याचा ताटवा. आज व्हिडिओ करायचं प्रयोजन म्हणजे तुम्ही बघताय की सोनटक्का असा बहरात आला आहे. बऱ्याच दिवसांपासून फुलतो आहे, पण आज अगदी एकाच ताटाला ही 8 दिशांनी 8 फुलं लागली आहेत. हे बघा, आणि त्यांचा सुगंध इतका दरवळतो आहे सगळीकडे. आणि सकाळी सकाळी असं ते प्रसन्न, म्हणजे हिरव्या कंच ताटावर अशी पांढरी शुभ्र फुलं, आणि बागेची ती शोभा वाढवतच आहे. परंतु सांगायचा मुद्दा, याला खरं कुंडीत पण लागतंच हे झाड. कंद लावतो आपण त्याचे. हे बघा, आता काही कंद आपल्याला उघडे पण दिसत आहेत. तर कंद लावल्यावर असे कंदाला कंद फुटत जातात. हळदीसारखा त्याचा तो कंद असतो आणि कुंडीत पण येतं आणि खाली जमिनीत पण येतं. उंच असं एक ताट होतं. फार जागा लागत नाही याला वाढायला, परंतु बागेची शोभा मात्र हे खूप खूप वाढवतच असतं. आपली अशीच खूप सारी झाडं होती, परंतु आता अगदी कमी राहिली आहेत. इतकीच आपण ठेवली आहेत, पण तरीसुद्धा रोज रोज नव्याने. आता हे बघा, इथे असं छान हे अजून कणीस निघत आहे. म्हणजे त्याच्यातून आता वेगवेगळी म्हणजे वेगळ्या वेगळ्या कळ्या येतील. हे बघा, इथेसुद्धा आपल्याला कळ्या आलेल्या दिसत आहेत आणि कळ्यांची फुलं झालेली दिसत आहेत. ही फुलं चंद्रविकासी आहेत बरं का. संध्याकाळी उमलतात आणि आता थोड्याच वेळाने, म्हणजे साधारण 8-9च्या दरम्यान ती पुन्हा सुकून जातील. तर रात्रभर बागेमध्ये असा त्यांचा सुगंध दरवळत असतो. अगदी नाजूक असतात, खूपच मलूल होतात लगेच, परंतु जोपर्यंत टवटवीत असतात तोपर्यंत अशीच सतत स्वच्छता, सच्चेपणा, ताजेपणा यांचा आस्वाद देणारी असतात. तुम्ही पण लावणार ना मग असा कंद? नक्की लावा.